जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. तब्बल 20 वर्षापासून प्रलंबित असलेला तापी नदीचा पाणी वाटपाचा वाद अखेर मार्गी लागला असून महाराष्ट्राला 10 TMC अतिरिक्त पाणी मिळणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. पण हे पाणी नेमके कुठे येणार, कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार, तुमच्या शेतीला याचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले, या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या समोर असलेल्या काळ्या बटनाला दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांमध्ये तापी नदी आणि नर्मदा नदी खोऱ्यातील पाणी वाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला 10 TMC अतिरिक्त पाणी मिळणार असल्याची माहिती दिली. हा निर्णय भविष्यात जलव्यवस्थापन सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आता अनेकांना प्रश्न पडला की 10 TMC म्हणजे काय? TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट, म्हणजे पाण्याचे अतिशय मोठे मोजमाप. इतक्या मोठ्या प्रमाणातील पाणी उपलब्ध झाल्यास सिंचन प्रकल्प, जलसाठे आणि भविष्यातील शेती विकासासाठी मोठी मदत होऊ शकते. मात्र याचा अर्थ उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना शेतात पाणी पोहोचणार असा अजिबात नाही. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मिळणारे हे अतिरिक्त पाणी नर्मदा आणि उकाई जलव्यवस्थापनाशी संबंधित करारातून उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील काही सिंचन प्रकल्पांना भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्या गावाला किंवा शेतकऱ्याला किती आणि कधी पाणी मिळणार यासाठी पुढची अंमलबजावणी, कालवे प्रकल्प आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक ठिकाणी उद्यापासून पाणी मिळणार किंवा सर्व सिंचन प्रकल्प संपले असे मेसेज फिरत आहेत. पण सध्या अधिकृत निर्णय हा पाणी वाटपाच्या कराराचा आहे. प्रत्यक्ष लाभ टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीची खात्री करा. या निर्णयामुळे भविष्यात सिंचनची क्षमता वाढू शकते, दुष्काळी भागात दिलासा मिळू शकतो, शेती उत्पादन वाढ होऊ शकते आणि जलनियोजन अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा असला तरी त्यांच्या अंमलबजावणी कशी होते यावर शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायदा अवलंबून असेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या भागात पाण्याची सर्वात मोठी समस्या कोणती आहे? हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच अधिक सरकारी GR, हवामान, पीक विमा, कर्जमाफी आणि शेतीविषयक खात्रीशीर माहितीसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.